नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्वमोसमी पावसासंबंधी महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, मान्सूनपूर्व या पावसामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातसुद्धा या पावसामुळे नुकसानकारक हा पाऊस असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या पूर्व मोसमी पावसासोबतच एक पश्चिमी विक्षोभसुद्धा येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे आणि पूर्व मोसमी पावसामुळे काही भागामध्ये गारपीटीची सुद्धा शक्यता आहे. तर मित्रांनो, ही गारपीट कोणत्या भागामध्ये असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हा पूर्व मोसमी पाऊस कोणत्या भागामध्ये नुकसानकारक ठरणार आहे याची माहितीसुद्धा आपण पाहणार आहोत. तसेच चक्रीवादळाची सध्या स्थिती काय आहे याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 17 मेपर्यंतचा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारत याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही चॅनलमध्ये मान्सूनच्या बाबतीत बातम्या येणे सुरू झालेल्या आहे, परंतु मित्रांनो, मान्सून सध्या तरी अजून सेट झालेला दिसत नाही. अरबी समुद्र किंवा बंगालच्या समुद्रामध्ये मान्सूनच्या आगमनाला जी पोषक स्थिती आहे ती अजूनसुद्धा कार्यान्वित झालेली दिसत नाही. परंतु काही चॅनलमध्ये मान्सूनला दाखल झाला आहे या प्रकारच्या बातम्या काही चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु तशा चुकीच्या बातम्याकडे सध्या तरी लक्ष देऊ नका. फक्त पूर्व हंगामी शेतीची कामे निश्चितच उरकून घ्या. तर मित्रांनो, या बंगालच्या समुद्रातील चक्रीवादळाचा असर म्हणून, त्याचप्रमाणे अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे 15 तारखेपासून जवळपास 3 दिवस महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिमी विक्षोभामुळे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही राज्यामध्ये सुद्धा गारपीटचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, 15 मे रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असेल याची माहिती आता पाहूया. मित्रांनो, 15 मे रोजी कणकवली, राजापूर, सावंतवाडी, चिपळूण या कोकणातील भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, ईश्वरपूर या ठिकाणीसुद्धा पाऊस असणार आहे. निपाणी या ठिकाणीसुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, वडूज, महाड, भोर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. लोणावळा, खेड, मुरबाड, जुन्नर या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील काही भागामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अकोले आणि घोटी या परिसरामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावर हा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यावर, त्याचप्रमाणे केरळमध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस, पूर्व मोसमी पाऊस हा जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. नुकसानकारक स्वरूपात हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूमधील काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस नुकसानकारक राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर ओडिशा राज्यामध्ये सुद्धा आणि ओडिशा राज्याला लागू असलेल्या राज्यामध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये हा पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालमधील काही भागामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील पावसाला पोषक स्थितीसोबतच जो पश्चिमी विक्षोभ येणार आहे त्या पश्चिमी विक्षोभामुळे पहाडी भाग, जम्मू काश्मीरमध्ये बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भाग आणि पूर्वोत्तर राज्यातसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, हरियाणा, पंजाबचा काही भाग या ठिकाणी हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या ठिकाणी, या राज्यामध्ये काही ठिकाणी गारपिटीचीसुद्धा शक्यता आहे. त्याचप्रमाणे बिहारच्या काही भागामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तेथील शेतकरी बांधवांनी आपली विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, जरी हा पूर्व हंगामी पाऊस असला तरी
शेतकरी बांधवांनी आपली पूर्व मशागतीची कामे निश्चितच उरकून घ्यावी. मित्रांनो, 16 मे रोजी सुद्धा या वादळी पावसाची तीव्रता ही कायम असणार आहे. बऱ्याचशा भागामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे, परंतु 1 ते 2 विभागामध्येच हा पाऊस असणार आहे. उर्वरित विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 16 मे रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. लातूर मराठा विभागातील लातूरमध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरामध्ये 16 मे रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागातील राजापूर, सावंतवाडी, कणकवली या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मनमाड, जुन्नर, अकोले, खेड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस 16 मे रोजी सुद्धा राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आंध्रमध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस 16 मे रोजी कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये त्या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये सुद्धा 16 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 16 मे रोजी पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे लातूर वगळता मराठवाड्यातील उर्वरित भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानात निश्चित अशी 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी आपले आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. शक्यतो दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील हे पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरणामुळे 17 मे रोजी सुद्धा महाराष्ट्रातील 2 विभागामध्ये पुन्हा हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये हा पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. सावंतवाडी या ठिकाणी हा पाऊस कायम असणार आहे. कोल्हापूर, ईश्वरपूर या ठिकाणी सुद्धा 17 मे रोजी हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, चिपळूण, भोर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाड, पुणे आणि नाशिकचा काही भाग हा पाऊस असणार आहे. वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी गारपीट अपेक्षित आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात सांगायचं झाल्यास कर्नाटकमध्ये 17 मे रोजी सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळ राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस हा राहण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये सुद्धा 17 मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आंध्रमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे ओडिशा या राज्यात सुद्धा विशाखापट्टणम, भुवनेश्वर या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि नुकसानकारक पाऊस 17 मे रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मान्सूनच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहे की मान्सून लवकर येणार आहे, अशा बातम्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नका. कारण ज्या हवामान सांगणारे जे चॅनल आहे, ज्या चॅनलना जे कंपन्यासोबत टायप आहे, अशा चॅनलवर मान्सून लवकर येणार आहे या प्रकारच्या बातम्या प्रसारित दरवर्षी केल्या जातात. त्याचप्रमाणे या बातम्या या वर्षीसुद्धा प्रसारित होताना आपल्याला दिसत आहे की मान्सून लवकर येणार आहे. परंतु मान्सूनच्या संदर्भात अजून कुठलीही अधिकृत माहिती IMD, स्कायमेटने अजून दिलेली नाही. त्याचप्रमाणे सॅटेलाईटचं उपग्रह चित्रानुसार जर आपण त्याचं अवलोकन केलं तर मान्सूनला अजून कुठेही पोषक स्थिती किंवा मान्सूनच्या आगमनाची कुठेही अजून सुरुवात झालेली दिसत नाही. कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र आणि चक्रीवादळ याचाच परिणाम म्हणून हा जे पाऊस, पूर्वमोसमी पाऊस आपण जे म्हणतो, हा पाऊस सध्या चालू आहे. आणि याचा चक्रीवादळाचा असर कमी झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावरच मान्सूनचा आपल्याला खरी माहिती मिळून जाईल. तेव्हा तुर्तास आपण त्या अशा खोट्या बातम्याकडे दुर्लक्ष करा, परंतु शेतीची कामे मात्र निश्चितच ओळखून घ्यावी. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.